साई सेवा समिती साक्री तालुकातर्फे मोफत पाणपोईचे शुभारंभ करण्यात आले। धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते उद्घाटन। साक्री साई सेवा समिती साक्री तालुक्याच्या वतीने उन्हाळ्यात नागरिकांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी साक्री बस स्टँड येथे मोफत पाणपोईचे सेवेचे उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमाचा शुभारंभ धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आला। उन्हाच्या तीव्रतेत प्रवाशांना शुद्ध व थंड पाण्याचा लाभ मिळावा या उद्देशाने साई सेवा समितीने गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम हाती घेतला आहे। या सेवेमुळे प्रवासी नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळत असतो। उद्घाटन सोहळ्याला अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि समितीचे सदस्य उपस्थित होते। या सततच्या उपक्रमासाठी सेवा समितीच्या सदस्यांनी पाणपोईचे व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आहे। यावेळेस साई समितीचे अध्यक्ष व भांडणे गावचे सरपंच अजय सोनवणे, गटनेते चंद्रकांत सोनवणे, उपसरपंच गौरव सोनवणे, सतीश सोनवणे, दिलीप सोनवणे, सुनील सोनवणे, श्याम देसले, बाळा शिंदे, नितीन ठाकरे, अजित बागुल, चेतन महाले, अक्षय सोनवणे, पवन ठाकरे, लकी सोनवणे, पुष्कर सोनवणे, धनंजय बच्छाव, वैभव गवळी, प्रणव पवार, चेतन सोनवणे, बोरसे सर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले आहे। आज साक्री बस स्थानकामध्ये साई सेवा समिती भांडणे संचालित अजय सोनवणे आणि त्यांचा सगळा ग्रुप यांच्या माध्यमातून साक्री बस स्थानकामध्ये पाणपोईचा ज्या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेला आहे। जनतेला, प्रवाशांना उन्हाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून या रोजचे साधारणतः 125 ते 150 जार हे आरोचं पाणी या जनतेला, प्रवाशांना उपलब्ध करून देतात आणि म्हणून त्यांनी प्रवाशांची सोय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली आहे आणि जनतेला निश्चितपणे त्याचा पिण्याच्या पाण्याचा लाभ होईल आणि म्हणून साई सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व एस.टी. महामंडळाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा देखील आग्रह होता। त्या पद्धतीने ते प्रतिवर्षी या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी हे पाण्याची व्यवस्था, पाणपोईची व्यवस्था करत असतात आणि म्हणून मी आमदारांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। प्रवाशांना देखील याचा लाभ चांगल्या पद्धतीने प्रवासी घेतील आणि त्याचा योग्य असा पिण्याच्या पाण्याचा वापर करतील आणि आपली तहान भागेल की जे उन्हाळ्यामध्ये याच्या उष्माघाताचे प्रकार होतात ते होणार नाहीत। प्रवाशांना चांगल्या पाण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध होईल आणि ते निश्चितपणे काळजी घेऊन शेवटपर्यंत म्हणजे पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत जूनच्या याच्यापर्यंत हे निश्चित प्रवाशाची पाण्याची सोय या ठिकाणी चांगल्या प्रकारे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि साई संस्थांचे सर्व पदाधिकारी, एस.टी. महामंडळाचे अधिकारी, पदाधिकारी हे सर्व प्रवाशांसाठी सोयी करतील अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। साई सेवा समितीमार्फत पाणपोईचं उद्घाटन धुळे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीरामजी गावित यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। दर वर्षाप्रमाणे यावर्षी पाणपोई उशीर झाला आहे। दरवर्षी जानेवारी तर जूनपर्यंत कंटिन्यू 10 वर्षाचा प्रवास आहे। हे 10वं वर्ष असून साई सेवा समितीमार्फत विविध उपक्रम या साक्री तालुक्यात घेण्यात येत असतं। साक्री असो, पिंपळनेर असो, निजामपूर असो, प्रत्येक ठिकाणी साई सेवा समितीमार्फत बस स्थानकावर पाणपोई असतेच आणि यावर्षी लेट होण्याचं कारण आमची पदयात्रा देखील होती, त्याचबरोबर शिवमहापुराण असल्यामुळे यावर्षी प्रवाशांची थोडी 2 महिने गैरसोय झाली। त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढेही देखील आम्ही असंच काम सदैव चालू ठेवू हेच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो।